मध्ये आपण थ्रेडिंगला स्टार्ट केलं. सो त्याच्यामध्ये हे कळालं की व्हॉट इज थ्रेडिंग आणि विदाउट थ्रेडिंग काही प्रोग्रामिंग जर केलं आपण जस्ट रेग्युलर प्रोग्रामिंग काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि विथ द हेल्प ऑफ थ्रेडिंग आपण त्याला कसं ओव्हरकम करू शकतो. तो एक टाईपचं सोल्युशन प्रोव्हाइड करतो. बेसिकली जर नीड असेल तर थ्रेड वापरायचं. सिच्युएशन आपल्याला कळूनच जाते की 2-4 फंक्शन्स आहेत, काही फंक्शनला वेळ लागतंय, काही छोट्या आहेत. जर आपल्याला वाटतंय की छोट्या आहेत, एक्झिक्यूट व्हायला पाहिजे किंवा तिघही सायमल्टेनियसली स्टार्ट झाला पाहिजे. तर आपल्याला त्यावेळेस थ्रेड क्रिएट करून त्याला स्टार्ट करतायत. ठीक आहे. सो थ्रेड आपल्याला हे समजलं होतं की एक इंडिव्हिज्युअल टास्क आहे. एक छोटासा टास्क आहे. तो स्वतः एक्झिक्यूट होत असतो. कोणावरही डिपेंड नसताना. ठीक आहे. जे तुमचे 100 फंक्शन क्रिएटेड आहे. तो 99 फंक्शनचा विचार नाही करणार. तो फक्त स्वतःला एक कन्सिडर करेल आणि स्टार्ट करेल एक्झिक्युशन. जसा प्रोग्राम स्टार्ट होईल तसा. ठीक आहे. मग ज्याला जेवढा वेळ लागते तेवढा वेळ लागू द्या. तो स्वतः एक्झिक्यूट होईल आणि कंप्लीट होऊन जाईल. तो थ्रेडिंगचं काम आहे. याने काय होतं मग सायमल्टेनियसली सगळे फंक्शनॅलिटी चालतात. बेस्ट एक्झाम्पल आपला हा आहे, की आपला टास्क मॅनेजर जो आहे, हे सगळं थ्रेड बेस बनलेलं आहे. प्रत्येक प्रोसेस हा इंडिव्हिज्युअली वर्किंग आहे. कोणावरही कोणीच डिपेंड नाहीये. ठीक आहे. हे बघा इथे जेवढे पण आहेत सीपीयू, मेमरी, डिस्क, नेटवर्क स्पेस, एव्हरीबडी इज डिपेंडिंग ऑन कोणावरही डिपेंडन्स नाहीये. स्वतः इंडिव्हिज्युअली वर्क होत आहे. याचं एक्झाम्पल म्हणून आपण फॉर लूप घेतले होते 2-3 अँड अकॉर्डिंगली आपण त्याला प्रिंटही करून बघितलं होतं. ठीक आहे. रूल्स फक्त एवढे ठेवायचे की हाऊ टू अचीव थ्रेड इन जावा और हाऊ मेनी वेज आर देअर टू अचीव थ्रेड्स. तर 2 वे आहे. फर्स्ट वे आपण बघितला होता तो म्हणजे काय बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. ओके. हा फर्स्ट वे आहे आपला. First way is what? By extending extending thread class. Okay, by extending thread class. CLASS. आपण एकदा एक्सटेंड करू शकतो थ्रेडला आणि त्यावेळी अचीव करता येतं. रूल्स फक्त एवढंच आहे. तुम्ही जर एखाद्या क्लासला एक्सटेंड करताय तर त्या मेथडमध्ये तुम्ही पब्लिक वाईड रन नावाचीच मेथड लिहायची. तुम्ही जर रन नावाची मेथड नाही लिहिते तर तो थ्रेड ॲज अ कन्सिडर होत नाही लक्षात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तो रनच लिहिणं गरजेचं आहे. आणि इथे मध्ये तुम्ही पाहिजे त्या गोष्टी तिथे लिहू शकता. ओके. तुम्हाला टाइम वगैरे द्यायचा असेल तर तो थ्रेड क्लास पण आहे. ते तुम्हाला माहितीच आहे आता THREAD थ्रेड डॉट काय होता तो स्लीप नावाचा मेथड होता. याच्यामध्ये मिली सेकंड पास करता तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आणि याला सराउंडेड विथ तुम्ही ट्राय कॅच ब्लॉक लिहिणार आहे प्रत्येक वेळेस. 1000 millisecond means 1 second. So first way is by extending thread class, public void run method आहे thread.sleep याला surround with try catch केलं होतं. हा तुमचा एक मेथड क्रिएट होतो एका क्लासमध्ये आणि लक्षात घ्या एका क्लासमध्ये एकच मेथड लिहिता येतात. तुम्हाला वाटत असेल की मग खूप सारे फंक्शनॅलिटी खूप सारे थ्रेड असतील तर तेव्हा काय करायचं? एक तर ऑप्शन असा आहे की तुम्ही याच्यामध्येच तो जे फंक्शनॅलिटी असेल ते अचीव्ह करण्याचा ट्राय करा. ऑर एल्स तुम्ही डायरेक्टली सेपरेट दुसरा क्लास बनवा. दोन्ही चालतं. ठीक आहे. सो पार्ट हां, ठीक आहे. ज्यावेळी आपण एका क्लासला एक्सटेंड केलं त्याच्यामध्ये रन नावाचा मेथड लिहिला. मेन क्लासमध्ये जाऊन तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट बनवणार आहे जे पण आहे तुमचा TH1 असेल. त्याचा एक ऑब्जेक्ट असेल इज इक्वल टू जो रेग्युलर वे आहे आपला तोच ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा TH1. फक्त चेंज इथे असा आहे जेव्हा तुम्ही ॲज अ रेग्युलर पॅटर्नने E1 डॉट रन करतात प्रोग्रामला काहीच एरर नाही. तो प्रोग्राम वर्क होऊन जातो. बट दिस इज अ बेसिक क्लास अँड ऑब्जेक्ट प्रोग्राम. दो वी आर एक्सटेंडिंग द थ्रेड क्लास, बट हा थ्रेड सारखा ट्रीट होत नाही. बिकॉज इट इज नॉर्मल क्लास अँड ऑब्जेक्ट सारखा होतो. आणि क्लासचं नाव तो मेथडचं नाव तुम्ही काही देऊ शकता. त्या केसमध्ये हा प्रोग्राम रन होऊन जातो. हा एरर नाहीये. ठीक आहे. पण हा थ्रेड जर जो तुम्ही क्रिएट करताय असे मल्टिपल थ्रेड TH1, TH2 तर यांना स्टार्ट करायचं. ठीक आहे.
सिम्पली तुम्ही इथे T1 डॉट रन न करता तुम्हाला इथे लिहावं लागेल T1 डॉट स्टार्ट, START, T1 डॉट स्टार्ट, हा मेथड. मग हा तुमचा थ्रेड जो स्टार्ट होईल. आता हे पण आहे की कधी कधी असं सिच्युएशन मध्ये विचारलं की तुमच्याकडे एकच क्लास आहे आणि एकच मेथड आहे, मग त्यावेळी तुम्ही त्याला थ्रेड क्रिएट करणं सोयीस्कर राहील की नाही केलं तरी चालेल. आता हे आपलं क्वेश्चन अंडरस्टँडिंग पाहिजे. जिथे एकच मेथड आहे, एकच क्लास आहे, मग तिथे उगाचच थ्रेड घेऊन काय करणार आहे? तो आहे तर एकच ना, मग त्याला किती वेळ लागू, त्याला एक्झिक्यूट होणार आहे. थ्रेडची गरज की माहिती आहे खूप सारे फंक्शनॅलिटीज आहे. त्यातल्या त्यात आपल्याला सगळे सायमल्टेनियसली स्टार्ट झाले पाहिजे. अशी जर सिच्युएशन असेल, तर तुम्ही त्याला थ्रेड म्हणून ट्रीट करू शकतात आणि त्याला स्टेप बाय स्टेप कॉल करू शकता. ठीक आहे? एक तर आपल्याला माहिती असतं की आपण याला स्टार्ट करून देऊ, म्हणजे जो छोटा आहे त्याला आधी स्टार्ट करू. पण हे प्रत्येक वेळी शक्य नाहीये. तुमच्याकडे खूप सारे थ्रेड असेल, कोणत्या थ्रेडला किती वेळ लागेल. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की सगळ्यांना स्टार्ट करून द्या. ज्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ. त्यातल्या त्यात आपण हेही बघितलं होतं की काही ठिकाणी खूप हाय प्रायोरिटी असते, जसं व्ही-आय-पी दर्शन टाइप्स. पण त्यावेळी मात्र आपल्याला जो थ्रेड आधी एक्झिक्यूट करून घ्यायचा आहे, त्याला स्टार्ट करून द्यायचं. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला T1 आधी लागत होता किंवा T3 मेथड आधी लागत होता. तर याला आपण स्टार्ट करून देतो. म्हणजे हा पूर्णपणे एक्झिक्यूट होऊन जाईल. त्याच्यानंतर ट्राय कॅच ब्लॉकमध्ये जाऊन पण T3 ला जॉइन करणार आहोत बाकीच्या मेथड्स. त्याच्यानंतर तुम्ही जॉइन करा जे रेस्ट ऑफ तुमचे मेथड्स असतील ते. ठीक आहे. यावेळी काय होतं, मग आपला जो पार्ट आहे T3 आधी पूर्णपणे एक्झिक्यूट होऊन जाईल. त्याच्यानंतर बाकीचे सगळे मेथड्स एक्झिक्यूट व्हायला लागतील. सर हे बेसिकली आपण सुरुवातीला प्रॉब्लेम डेफिनिशन बघितला की थ्रेड नाही वापरलं तर काय प्रॉब्लेम येतो. एकदा परत बघून घेऊ. फॉर एक्झाम्पल थ्रेड थ्रेड अरे आपण थ्रेड वर जाऊ. प्रॉब्लेम वन हे बघा. इथे आपण सिंपल क्लास घेतली होती TH1 मध्ये. एका क्लासमध्ये मल्टिपल मेथड घेतात कारण नाव वेगळं आहे. हाय हॅलो दिस याला 15 वेळा प्रिंट केलं, 5 वेळा प्रिंट केलं आणि एकाच वेळा प्रिंट केलं. याच्यामध्ये इश्यू असा होता की जर आपण याला रन केलं, तर जी मेथड फक्त एकदा एक्झिक्यूट होणार आहे, तरी त्याला वेट करावं लागलं होतं खूप वेळा. ओके. 15 सेकंड त्याला वेट करावं लागलं होतं फॉर टेस्ट. दो ही इज एक्झिक्युटिंग ओन्ली वन्स. ओके. सो हे थ्रेडचे काही ड्रॉबॅक्स आपल्याला म्हणता येईल. मग याला ओव्हर आता हे 15 वेळा झाल्यानंतर मग आपलं परत 5 वेळा हॅलो, 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 हॅलो. 4-5 मग एक टेस्ट येतो. ठीक आहे. मग असं न करता आपण थ्रेडचा यूज केला. थ्रेडचा यूज करण्यासाठी आपल्याला सिम्पली त्या क्लासला एक्सटेंड करावं लागलं. एक्सटेंड थ्रेड आणि प्रत्येक थ्रेडमध्ये आपण एक्सटेंड केल्यानंतर रन नावाची मेथड त्याच्यामध्ये लिहायची. सेम प्रोग्राम्स ओन्ली बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास आणि मेथडचं नाव पण रन केलं. याच्यामध्ये पण रन केलं, त्याच्यामध्ये पण रन केलं. ठीक आहे. तर सिंपल 3 एक्सचेंज झाले. तिघांनाही बनवलं. इथे आपण तिघांनाही स्टार्ट केलं होतं. म्हणजे सायमल्टेनियसली त्याला स्टार्ट करू शकतो. जेणेकरून ते होतं. सुरुवातीला बघा आपण कसं केलेलं आहे. मी याला 1 मिनिटासाठी कमेंट करतो आणि याला रन करतो. हे बघा हाय हॅलो टेस्ट. टेस्टचं काम तुमचं संपलं. परत हाय हॅलो टेस्ट. हे मागे-पुढे होऊ शकतं थोडंफार, बट इव्हेंच्युअली दॅट इज करेक्ट. काही प्रॉब्लेम. हॅलोचं पण काम झालं. हाय बाकी होतं. हाय त्याने 3 वेळा प्रिंट केलं. सो बेस्ड ऑन मेमरी अलोकेशन ते प्रायोरिटीनुसार होतात. हाय हॅलो टेस्ट, हॅलो हाय टेस्ट. 3 पैकी कुठलेही रनपट होऊ शकतात. ठीक आहे. पण तेव्हा जर आपल्याला वाटलं की T2 हा लाइक इट इज हाय प्रायोरिटी, देन त्याला आधी स्टार्ट केलं अँड देन त्याला जॉइन केले रेस्ट ऑफ आपले जेवढे फंक्शन असतील तेवढे फंक्शन्स. ठीक आहे. हे बघा हॅलो हॅलो सगळं संपून गेलं. नंतर टेस्टचंही काम झालं. मग हायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ घेतोय तो. ठीक आहे. सो दिस इज सिंपल थिंग्स. बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास आपल्याला थ्रेड अचीव्ह करता येतो आणि मोस्ट कॉमनली बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लासच वापरलं जातं आणि आपल्यालाही तोच वापरायचा आहे. ठीक आहे. पण जसं मी बोललो की देर आर टू वे टू अचीव्ह अ थ्रेड. फर्स्ट इज बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास आणि सेकंड जो मेथड आहे
तो आता आपण बघणार आहे. तो म्हणजे बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस. फर्स्ट मेथड काय होता? बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. तो आपण बघितला. सगळं सेम आहे, फक्त तिथे रादर दॅन एक्सटेंड क्लास करता तिथे इम्प्लिमेंट आपल्याला करावं लागतं. चेंज काय दोघांमध्ये लक्षात घ्या फक्त. इथे मी आता एक क्लास घेऊन टाकणार सिंपलच, आणि आपण त्याला नाव देऊ रनेबल रनेबल काय इंटरफेस, INTR. इंटरफेस माहिती, इंटरफेस मध्ये आपल्याला एक्सटेंड इम्प्लिमेंट्स वगैरे करावं लागतं. सो दॅट्स ऑल. हा मेन क्लास आहे आपला. मी एक क्लास घेऊन टाकणार सिंपलचा, क्लास TRDSDA थ्रेड रनेबल म्हणून याला. इथे मी रादर दॅन एक्सटेंडिंग क्लास थ्रेड क्लास, मी इथे काय करणार आहे? इम्प्लिमेंट करणार. लक्षात घ्या, PLEMENT इम्प्लिमेंट. स्पेलिंग बरोबर आहे का? IMPLEMENT. इम्प्लिमेंट नाही, इम्प्लिमेंट असतं. ठीक आहे. कुठला क्लास आहे तो? रनेबल नावाचा क्लास आहे. रनेबल क्लासचे खूप यूज पण आहेत, ते आपण बघणारच आहे. रनेबल रनेबल 2 ने वाटतं, चेक करू आपण. हा, सो इट्स रनेबल. आणि ऍज युजल आपल्याला माहिती आहे, ज्याही आपण थ्रेडला एक्सटेंड करतो त्याच्यामध्ये जेवढे अनइम्प्लिमेंटेड मेथड असतील तेवढे मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतात. म्हणजे आता जर मी याला इम्प्लिमेंट ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड केले, तर ऑब्व्हियसली तोच मेथड असेल जो आपण नेहमी लिहितो, तो म्हणजे आपला रन नावाचा मेथड. ना, तीच मेथड ओव्हरराईड झाली बघा. म्हणून इथे पण आपण लिहिताना कंपल्सरी हाच रन मेथड का लिहितो? म्हणजे हा कुठल्या टाईपचा क्लास असेल आयडेंटिफाय करू शकतात आपण, रनच का लिहितो इथे. हा, कुठला क्लास असेल त्याच्यामध्ये फक्त बॉडी डिफाईन्ड आहे, आपण इथे त्याची फक्त मेथड डिफाईन्ड, इथे त्याची आपण बॉडी लिहितोय. असं कुठलं सिच्युएशन होतं नाही आठवत आहे? आठवायचं. ठीक आहे, पण तो नसेल, कारण मला वाटलं हा बेसिकली बघायला गेलं तर इट्स लुक लाईक ऍबस्ट्रॅक्ट क्लास. ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये फक्त बॉडी असते आणि ती मेथड ओव्हरराईड करायची असते. पण हे जर ऍबस्ट्रॅक्ट असतं तर याने इथे जर मी मेथड कमेंट केली तर त्याने अडवला पाहिजे होत. तो अडवत नाही बघ. ठीक आहे. याने जर कंपल्सरी याला ओव्हरराईड करायला लावलं असतं, मग तेव्हा आपल्या लक्षात आलं असतं की हा ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे. आज जर याला कंपल्सरी लिहायला नाही लावत आहे, दॅट्स म्हणजे इट इज नॉट अन ऍबस्ट्रॅक्ट. काही वेळापुरतं वाटलं मला, पण इट इज नॉट अन ऍबस्ट्रॅक्ट. बिकॉज ऍबस्ट्रॅक्ट असेल तर एखाद्या क्लासला आपण एक्सटेंड करत असेल तर कंपल्सरी अनइम्प्लिमेंटेड मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतं. तुम्ही याला सिंपल याचा कोड बघायचा असेल तर सो डिक्लेरेशन म्हणून पार्ट आहे, ओपन डिक्लेरेशन बघू शकतात. तो बेसिकली सिंपल क्लास आहे, त्याने परत इम्प्लिमेंट केले रनेबललाच. बघितलं, जे येऊन जाऊन ते तिथेच येतात दोन्ही थ्रेड करा तुम्ही. आता आपण रादर दॅन एक्सटेंडिंग थ्रेड आपण बघतो इम्प्लिमेंट्स. मग दोघांमध्ये फरक काय ते बघून घेता. ठीक आहे. थ्रेडचा एक्सटेंड केल्यानंतर आपण थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवतो आणि डायरेक्टली स्टार्ट करतो. पण इथे बघा, आता मी सेम तीच टेक्निक लिहितो. जे आपण लिहिलं होतं तोच लूप उचलून टाकला तरी चालेल. इथे एक छोटासा लूप घ्या, कुठला पण. हाच पार्ट लागणार आहे. सो सेम आय कॉपीड दिस थिंग्स. इथे जातो, इथं पेस्ट करतो. ठीक आहे. एक लूप घेतलाय, जस्ट त्याला एक 4-5 वेळा प्रिंट करूया, 5 वेळा. फाईन. टायमर विमर सगळं दिलेलं आहे. ओके. सो बेसिकली आता हा थ्रेड आहे. याला जर रन करायचं असेल तर ऍज युजल आपल्याला काय करावं लागतं? ह्या थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवावा लागतो. ओके, नो प्रॉब्लेम. तर आपण इथे मेन क्लास मध्ये जाणार आहे. त्या थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार आहे. TRD1 इज इक्वल टू न्यू THRD जे पण आहे. हे बघा, आपण थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. हा जर थ्रेड असता तर आपण डायरेक्टली TRD डॉट काय केलं असतं? 1 START स्टार्ट.
हा वर्क नाही होत. हा एरर देतो. ओके. तो स्टार्ट नावाची मेथड नाहीये म्हणतो. त्याला कळतच नाही हा काय थ्रेड आहे का ऑब्जेक्ट आहे का क्लास आहे. ओके. ते ट्रीट नाही होत थ्रेड सारखं. मग याला आपल्याला काय करावं लागतं, फोर्सफुली त्याला थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल आपल्याला इथे. ठीक आहे. जो थ्रेडचा ऑब्जेक्ट THREAD थ्रेड, थ्रेड T1 इज इक्वल टू न्यू THREAD थ्रेड. हा आपण फोर्सफुली थ्रेड क्रिएट केला आणि त्या थ्रेड मध्ये याचा ऑब्जेक्ट इथे पास केला. मग या T1 ला स्टार्ट केले. हे एक ना थोडस कन्व्हर्जन वाढून जातं. म्हणून मोस्टली आपण याला प्रिपेअर करत नाही. बेसिकली तसं काही प्रॉब्लेम काही नाही. वर्क ॲज सिमिलर थिंग्स. ओके. इवन काही लाईन्स ऑफ कोड वाढतात. तो बेटर आहे. थ्रेडचा आधी ऑब्जेक्ट बनवला, त्याने इम्प्लिमेंट केले रनेबल. नंतर आपल्याला थ्रेड बनवावं लागलं. त्याच्यामध्ये हा इम्प्लिमेंट टाकावा लागला. मग त्याला स्टार्ट केलं. की मग आता जाऊन हा जो आपला प्रोग्राम ॲज युजल तो वर्क होऊन जाईल. एवढं फास्ट झाला. टाइम नाही दिले का? पण दिले ना. का ते कन्सोल ओपन करता करता टाइम चालला गेला. अरे बाबा. ठीक आहे, थोडस जास्त टाइम दे, काही प्रॉब्लेम. 5च वेळ आहे त्याच्यामुळे फास्ट एक्झिक्यूट होऊन जात होतं. नाही, टाइमर नाही लागत आहे का? काहीतरी होत आहे लाईक वाय इट इज नॉट प्रिंटिंग. थ्रेड डॉट स्लीप थ्रेड सारखा वर्क नाही होते म्हणजे हा राईट. तर झालं, आउटपुट तर आलाय बट तो टायमर लागला नाहीये. रन नावाचीच मेथड लिहिली आपण वरती. बघून घ्या एकदा. थ्रेड 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 इम्प्लिमेंट रनेबल क्लास वाईड रन फॉर मेथड लिहिली, बरोबर लिहिलंय. सिस्टीम डॉट ऑर्डर प्रिंटलेन्स तिथे लिहिलंय. ट्राय कॅच ब्लॉक मध्ये लिहिलंय, बरोबर आहे. अरे, वेगळं लिहिलंय का? पण ट्राय कॅच मध्येच थ्रेड लिहायला पाहिजे होता, पण आपण बाहेर दिले ना. इसके अंदर हा, या लूप मध्ये एकदा प्रिंट कर, देन वेट कर, प्रिंट कर आणि देन वेट कर. ठीक आहे. बघू काय फरक पडतोय का. तर ते लईच 3 सेकंद देऊन टाकली, पण ठीक आहे. आपण आधी लूप प्रिंट करून घ्यायचो, नंतर त्याला टाइम लावला काय नाही लावला काय कळायलाच मार्ग नाही, काही काही प्रिंटच केलं नव्हतं. ठीक आहे. सो बेसिकली हे झालं आपलं रेनेबल इंटरफेस. सो वे काय फक्त वेगळा थोडासा. बाय डिफॉल्ट एक्सटेंडिंग थ्रेड म्हणण्यापेक्षा आपण त्याला इम्प्लिमेंट रनेबल करतो. पण रनेबलचा डायरेक्ट क्लासचा ऑब्जेक्ट डायरेक्टली तुम्ही स्टार्ट करू शकत नाही. त्याला स्टार्ट करायचं असेल तर आधी थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवा आणि त्याच्यामध्ये हा रनेबल क्लासचा ऑब्जेक्ट पास करा. मग या ऑब्जेक्टला स्टार्ट करा. म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्हाला थ्रेडच स्टार्ट करायचं. मग याच्यापेक्षा एवढं इम्प्लिमेंट करण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही एक्सटेंड थ्रेड करा, तर इथे होऊनच जातं. पण इथे आपल्याला हे लक्षात आलं, आपण जरी एक्सटेंड थ्रेड करतोय, पण तो ऑलरेडी त्याने पण इम्प्लिमेंट केले रनेबल इंटरफेसला, जे एकूण एकच होतं. हे बघ, तोच सीन होतोय डायरेक्टली इनडायरेक्टली. सो बेटर वे की तुम्ही एवढं करण्यापेक्षा डायरेक्टली तो लिहून टाकायचा. ठीक आहे. सो पण हे 2 मेथड असतात हे लक्षात राहू द्या. सो नाही तर काय होतं, याच्या ऍक्च्युली जर तुम्हाला विचारलं की लाईक काय वापरलं पाहिजे, तर बघायला गेलं तर दोघंही पण सिमिलरच आहे. ठीक आहे. आउटपुट तर सेम येत आहे. इव्हन इम्प्लिमेंट केल्यानंतर आपला एक लाईन ऑफ कोड वाढतो पण आहे. पण दोघांपैकी कोण चांगलं असं म्हटल्यावर तुम्ही काय आन्सर देणार आहे? लाईक कुठलं जास्त प्रेफरेबल आहे? प्रत्येकाचा ऍडव्हान्टेज सांगू शकता तुम्ही एक एक. नॉर्मली थ्रेड वापरलं तर त्याचा काय ऍडव्हान्टेज आहे?
काय वाटतं तुम्हाला हे ऑब्झर्व्ह करून बघितल्यानंतर? फक्त बघत नाही राहायचं, थोडं इन्व्हॉल्व व्हायचं. काय काय डिफरन्शिएट कुठलं बेटर, तुम्ही कुठलं प्रेफर करणार आणि का बरं? अरे आहे का, गेले सगळं आहे ना इथं. ओके. हा बोला. एक्सटेंडिंग थ्रेड क्लास करेल की इम्प्लिमेंट रनेबल करेल? करेल तर का करणार आहे? सांगताय कोणी? हॅलो. प्रत्येकाचा आन्सर वेगळा असू शकतो. आणि असं विचारतात बरं का इंटरव्ह्यू मध्ये, लाईक त्यांना गरज असते की याला फक्त सिंटॅक्टिकली माहितीये की खरंच त्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलेला आहे. हे कोड लक्षात ठेवणं आणि हे रन करणं इट इज वन पार्ट, ते तर आलं पाहिजे. पण ऍक्च्युली त्याचे यूज कोणत्या सिच्युएशनला काय याची डीप अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला, कुठलं प्रेफर असेल आणि कुठलं वापरलं पाहिजे? नाही वापरलं पाहिजे तर का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे तर त्याचं काय ऍडव्हान्टेज? कोणाचे आन्सर काही असू शकतो. नसेल सांगणार तर मी सांगून देतो. चलो 1 मिनिट है तुम्हारे पास, 9:40. कोणाला सांगायचं तर सांगा. 2-3 वेळा तर मीच बोलून झालंय ते, म्हणजे सांगितलं पण आहे मी, तेच तुम्हाला सांगायचंय. चला का ते नका सांगू, पण तुम्ही कुठलं वापरशाल तुम्हाला थ्रेड इम्प्लिमेंट करायचं असेल वापरायचं असेल तर? By extending thread class. बाय एक्सटेंड थ्रेड. का बरं, त्याचा काय ऍडव्हान्टेज आहे? त्याच्यामुळे थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज राहत नाही. एक्सप्लिसिटली क्रिएट करायची गरज नाही, डायरेक्टली आपण स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. आणि इम्प्लिमेंटचं आपल्याला ते एक्सप्लिसिट ते ह्याचा ऑब्जेक्ट पण बनवा, परत थ्रेड बनवा, हे पास करावं लागतं. ठीक आहे. आता याच्यात या थ्रेड मध्ये हा एक एडव्हान्टेज पार्ट आहे की आपण याला डायरेक्टली स्टार्ट करू शकतो बाय क्रिएटिंग ऑब्जेक्ट. आणि याचा एक डिसएडव्हान्टेज आपल्याला असं म्हणता येईल की याला आपल्याला दोघांचाही ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो, मग हा ऑब्जेक्ट पास करून इथे टाकावा लागतो. हे एक लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे, मग तुम्हाला ते स्टार्ट करावं लागतं. ओके. आता तर डिसएडव्हान्टेज आपण रिव्हर्स केसमध्ये जर बघायचं झालं तर जेव्हा एक्सटेंड आपण थ्रेड क्लास करतो, तर थ्रेड क्लासमध्ये रन मेथड हे लिहिणं गरजेचं आहे. पण इथे जर आपण दुसरं मेथड जरी लिहितोय, ओके, रादर दॅन रन, तर हे ऍक्सेप्ट करून घेतो. ठीक आहे. कारण याला माहितीच नाही की कुठलं मेथड करायचं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हा डिसएडव्हान्टेज आहे बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. हा ना इंटरफेस आहे ना की नाही अब्स्ट्रॅक्ट क्लास आहे. म्हणून याच्यामध्ये रन नावाचीच मेथड लिहिली गेली पाहिजे, हे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण ही केस याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे. याच्यात जेव्हा तुम्ही इथे जर मेथड तिथून तुम्ही जर वेगळं मेथड लिहिले, तर तो तुम्हाला अडवतो बघा, कंपल्सरी अडवतो. तो म्हणतो की एक मेथड अनइम्प्लिमेंटेड आहे, ती कुठली तुमची? रन नावाची. ओके. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज असतो. याच्यात जरी आपल्याला एक लाईन ऑफ कोड वाढत असेल, पण हा तुम्हाला कंपल्सरी सांगतो की नाही, तू याच्यामध्ये रन नावाचीच मेथड ओव्हरराईड करावी लागेल. हा आपल्याला ते स्ट्रिक्टली सांगतोय. ओके. पण हा नाही सांगत. ओके. बघायला गेलं तर तो पण तसाच चांगलाच आहे. आणि हा इव्हन बेटर आहे, बिकॉज ठीक आहे एक लाईन वाढताय, पण हा तुम्हाला सांगतोय ना की हाच परफेक्ट मेथड आहे, तुम्ही हाच मेथड बनवा. इथे तुम्ही जर एक्सटेंड थ्रेड क्लास केलं, नॉर्मल हे केलं, तर हा सिंपल इनहेरिटन्स सारखा वर्क होईल. तो लाईक काही त्याचं फीचर भेटणारच ते. ठीक आहे. तर माहिती असू द्यायचं, एडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. ओके. वन वे नाही, बोथ द वे लक्षात ठेवायचं. दॅट्स ऑल. तर हे 2 मेथड्स आहेत थ्रेडिंग क्लासमध्ये. आपण बाय आयदर बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास करू शकतो और इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस करू शकतो.
दोघांचे प्लस मायनस तुम्हाला कळूनच गेले काय इश्यू आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत. बट दोघं जण जे मेन प्रॉब्लेम जे सॉल्व्ह करतात आपल्याला तो काय म्हणतात त्याला फंक्शन डिपेंडन्सी तुम्ही टाइम बाउंडिंगचा जो इश्यू असतो तुमचे जर 4-5 फंक्शन आहेत प्रत्येक फंक्शनला वेगवेगळा टाइम लागतोय. सो ॲज पर जावा एक्झिक्युशन इट लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. सो काही कोड ना खूप लाँग टर्म वेट करावं लागतं फॉर एक्झिक्युटिंग द स्मॉल इंडिव्हिज्युअल टास्क. मग त्यावेळी आपण थ्रेडचा वापर करून त्याला काय करू शकतो, हे करू शकतो. ठीक आहे. सो हा थ्रेड आहे. मग याच्यामध्ये आता खूप सारे मेथड्स असतात थ्रेडचे. तर तुम्हाला कोणी विचारलं तर व्हॉट आर द थ्रेड मेथड्स? तर एक तर मेथड तुम्हाला स्टार्ट नावाची एक मेथड आहे. जॉइन नावाची एक मेथड आहे. ठीक आहे. आणि एक आहे स्लीप नावाची मेथड आहे. 3 ते 4 मेथड आहेत. अच्छा अपार्ट फ्रॉम धिस तुम्हाला थ्रेडिंगला नावं सुद्धा देता येतात. ओके. आणि ते नावं गेट पण करता येतात. तुम्ही नावं सेट करू शकतात, गेट करू शकतात. पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला ते करता येतील. काय नाव सेट करणार आहे ते तुमच्यावर आहे आणि काय तेच नाव तुम्हाला तिथे का होणार आहे, गेट पण होणार. ठीक. हे काही मेथड्स आहेत तसं तुम्हाला ते क्रिएट करायचं तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण ह्याच थ्रेडमध्ये इम्प्लिमेंट करून बघू किंवा तुम्हाला दुसरं बनवायचं असेल तर दुसरं बनवा. गेट नेम अँड सेट नेम. मी इथे राईट क्लिक करतो, न्यू क्लास घेऊन टाकतो. THRDNM गेट सेट. आपण गेट आणि सेट करू शकतो. एवढं कोड परत लिहित बसायची गरज नाही. एक सिंपलचं थ्रेड क्रिएट करा. हाच क्लास कॉपी केला तरी चालेल. जस्ट रन मेथड कॉपी करायला. हे अरे आपण सिंपल क्लास घेतला ना? नाही. त्यांना मेन क्लास घ्यायचा. ठीक आहे. राईट क्लिक करा, न्यू क्लास बनणार आहे. मेन क्लास. थ्रेड गेट सेट. THRD गेट सेट NM मेन क्लास. ठीक आहे. सो थ्रेड एक्झाम्पल पूर्ण क्लास कॉपी करून घ्या. एक सेम क्लास नेम सेम पॅकेज मध्ये नाही ठेवू शकत. सो बेटर आहे आपण त्याला चेंज करून टाकू. केलं का ऍक्सेप्ट? अरे मेन क्लासचं नाव वेगळं आहे ना आपलं, त्याच्यामुळे मेन क्लास नाही ठेवू शकत आपण, नॉर्मल क्लास ठेवू शकतो. असो. सो बेसिकली सिंपलचा आपला एक क्लास आहे, त्याला आपण एक थ्रेड बनवलेला त्याचा एक मी ऑब्जेक्ट बनवतो. ठीक आहे. T1 इज इक्वल टू न्यू THRD. आता बघा मी काय करतोय, याला आपण डायरेक्टली काय करू शकतो, जसं की रेग्युलर वेने T1 डॉट स्टार्ट START स्टार्ट. ऍज युजल याला आपण जर स्टार्ट केलं तर स्टार्ट होऊन जाईल आणि जो एक्झिक्युशन आहे ते एक्झिक्युशन इथे व्हायला सुरुवात होईल. अरे बापरे 15 वेळा. ठीक आहे 15 वेळा तर 15 वेळा काही प्रॉब्लेम. थोडस कमी करून घेऊ, आपल्याला टेस्टच करायचे. सो बेटर वे दिस. ओके. आता याला एक थ्रेडचं नाव आहे, एक मेथड आहे की गेट नेम म्हणून एक मेथड आहे. ओके. तुम्ही जर इथे लिहिताय SYSO आणि इथे तुम्ही T1 डॉट इथे गेट नेम नावाची एक मेथड आहे. हे बघा एक गेट आयडी पण असतं, एक डिफॉल्ट आयडी त्याला असाइन होत असतो. ओके. आणि गेट नेम पण असतो. Okay. याने तुम्हाला त्या थ्रेडचं नाव भेटेल. तो नाव सिस्टीमनी असाइन केलेलं असेल, मे बी T1 थ्रेड 1 जे असेल ते. हे बघा थ्रेड 0 म्हणून त्याने काय केलं, त्याला एक डिफॉल्ट नाव ठेवलं. किती थ्रेड रनिंग आहेत किंवा कोणतं थ्रेड रनिंग मध्ये आहे ते तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही असं नाव देऊ शकता. सो हा थ्रेड 0 सिस्टीमने असाइन केलेलं नाव. तुम्हाला जर वाटतंय की मी एक स्वतःचं नाव त्याला द्यावं, वेगवेगळं नाव त्याला द्यावं, त्यावेळी मात्र तुम्ही काय करू शकता, त्याला
स्वतःचं नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, जसं गेट नेमनी नाव गेट होतं त्याच वेळी तुम्ही T1 डॉट सेट नेम पण करू शकतात. सेट नेम आहे बघा इथे. ठीक आहे. आणि माझं नाव देतो, SURES सुरेश. डबल कोट मध्ये द्यायचं होतं. फाईन. आता गेट करायच्या आधी मी या थ्रेडला काय आधी डिफॉल्ट नाव सेट करू. थ्रेड 0 भेटेल. त्याच्यानंतर आपण त्याला नाव सेट करून परत तोच नाव गेट करू. ठीक आहे. आणि मी ते 15 लिहितो. चला रन करून बघू. आता त्या थ्रेडला एक नाव असाइन होईल. सुरुवातीला थ्रेड 0 होता तो. ओके. त्याच्यानंतर आपण त्याला नाव असाइन केलं. मग त्याचं नाव गेट केलं. आता हे बॅकग्राऊंडला दिसतं का नाही बघता येईल आपल्याला. थ्रेड 0. सो बेसिकली सगळं एक्झिक्युशन जे आहे ते जावा व्हर्च्युअल मशीन सांभाळून घेतो. म्हणून तिथे फक्त JVM दिसतात. त्याच्यामध्ये असं काही दिसणार नाही थ्रेड स्पेसिफिक. हे बघा OBS स्टुडिओ रनिंग आहे. आपलं रेकॉर्डिंग चालू आहे. जावा व्हर्च्युअल मशीन रनिंग आहे. सगळ्या छोटे छोटे प्रोसेसर चालू आहेत बॅकग्राऊंडला. तर एवढे सगळे थ्रेड्स ना प्रॉपरली वर्किंग मध्ये. ओके फाईन. हे लक्षात आलं. थ्रेड फक्त आपल्याला क्रिएट करता येतो, रन करता येतो, इम्प्लिमेंट करता येतो, एक्सटेंड करता येतो. प्लस थ्रेडचं नाव पण गेट करता येतं, जे सिस्टीमने दिलेलं आहे ते. आणि इव्हन आपण त्याला नाव स्वतःचं देऊ शकतो. स्वतःचं म्हणजे काही पण नाव देऊ शकतो तुम्ही. आणि अकॉर्डिंगली त्याला गेट पण करता येतं. ठीक आहे. हे झाले थ्रेड. आता एक थ्रेडची एक एक युनिक फीचर पण बघणार आहे आपण. जावाचं म्हणता येईल त्याला. स्पेशली थ्रेड म्हटलं तरी चालेल किंवा जावा म्हटलं तरी चालेल. अ, काय काय ऍप्लिकेशन असतात की तुम्ही त्याला क्लिक केल्यानंतर एक नोटपॅड ओपन होते किंवा काहीतरी नोट ओपन होते. जसं की तुम्ही इथे क्लिक करताय, हा नोटपॅड ओपन होतोय. मग याच्या मागे काही ना काही कमांड्स होत असतात. याला कसं कळतं की नोटपॅडच ओपन करायचं, समथिंग ओपन करायचं. ओके. ह्या सगळ्या मेथड ना एक रन टाइम नावाचा क्लास आहे जावामध्ये. तो तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके. रन TM TAP. मी एक्झॅक्टली नाव सेम नाही नाव देऊ शकत, त्याच्यामुळे आपण जावा रन मेन क्लास. खूप सिंपलचा पार्ट आहे. तुम्ही इव्हन प्रत्येक गोष्ट ओपन करण्यासाठी वेगवेगळे एक्झिक्युशन टाइप्स आहेत. ओके. तुम्ही तो टाइप सिलेक्ट करू शकता किंवा गुगलला जाऊन सर्च करू शकता. मी एक दोन रन करून दाखवतो तुम्हाला. रन टाइम म्हणून एक क्लास आहे. RUNTIME. रन टाइम डॉट गेट रन टाइम. इथे जाऊन तुम्हाला एक एक्झिक्युशन करायचे. EXE एक्झिक्यूट. आणि याच्यात तुम्हाला तो कमांड द्यावा लागतो की काय तुम्हाला हे करायचंय. आता हे सिस्टीमनी डिफाईन करून दिलेले काही गोष्टी आहेत. तर मी इथे नोटपॅड लिहितो. NOTEPAD. नोटपॅड. काय झालं, एरर देतोय. आता हा डिप्लिकेट झाला असेल आधीचा. ठीक आहे. सराउंड विथ ट्राय कॅच म्हणतोय, करून टाकू. गेला, नो प्रॉब्लेम. तर असा हा हा जो कोड आहे, लाईक याचं एक्झिक्युशन म्हणजे हा म्हणतोय की जसं तुम्ही मला रन करशाल की मी एक्झिक्यूट करेल आणि काय ओपन करणार आहे, नोटबुक. ठीक आहे. चला याला रन करा. याला रन केल्याबरोबर आपलं एक नोटपॅड ओपन झालं पाहिजे. झालं ओपन. ठीक आहे. जी करंट स्टेट होती ती करंट स्टेट ओपन झाली. हे बघा. ज्या डायरेक्ट मशीन सोबत इंटरॅक्ट करतोय. पायथनच्या आधी जावा तर होता. तर हा जावा आहे बघा. तुम्ही डायरेक्ट हार्डवेअर सोबत इंटरॅक्ट करू शकता. ओपन नोटपॅड. झालं नोटपॅड. ठीक आहे. तर असे वेगवेगळे कमांड्स आहेत. तुम्ही त्या लाईन शोधू शकतात. माझ्याकडे 2-3 गोष्टी आहेत. त्या मी एक्झिक्यूट करून बघतो. फर्स्ट आहे नोटपॅडचं. सेकंड तुम्ही आय थिंक पेंट पण ओपन होतं. MSPAINT. MS पेंट .exe. ठीक आहे.
राईट क्लिक, रन ॲज जावा ॲप्लिकेशन. हा पेंट ओपन झाला. ठीक आहे. हा पेंटसाठी. त्याच वेळेने तुम्ही अजून आय थिंक कमांड प्रॉम्प्ट पण ओपन करू शकतात, किंवा एक्सेल वर्ड तुम्हाला भरपूर गोष्टी भेटतील. EXCELCL.exe. आता हा एम्प्टी एक्सेल फाईल ओपन करेल कारण याच्याकडे हा पार्ट असेल. नाही, हा पार्ट हा रॉंग. ओके, काहीतरी चेंज झाला असेल. एक्झिक्यूट एक्सेल EXEL.exe आता चेंज झाला असेल. ठीक आहे. सो जसं की नोटपॅड साठी हे MS पेंट साठी हे आहे. प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही असतात. याला आपण थोडं वेगळ्या वेळेने ओपन करू शकतो. CMD/C STA start Excel EXE. सॉरी, पुढे गेलं ते रन टाइम. ही अशी कमांड तुम्हाला गुगलवर भेटतील आणि हे कोणी विचारणार नाही तुम्हाला, फक्त एक जनरल नॉलेज म्हणून आपण ठेवतोय. काही झालं, ठीक आहे. झालं. तेव्हा इथे झालं. ठीक आहे. फाईन. सर काही ना काही कमांड भेटेल तुम्हाला, वर्ड साठी पण भेटेल. हाऊ टू शोधावं लागेल तुम्हाला. आणि आता तर तुमच्याकडे लाईक चॅट जीपीटी पण आहे, सगळं भेटून जाईल तुम्हाला इथे जे पाहिजे ते. आपण बघा, तुम्ही वापरता का चॅट जीपीटी वगैरे? हा एक खूप चांगला टूल्स आहे. ओपन ब्राउझर using using Java runtime class. बघू काय देतो तो. एक 2 लाईनचा कोड दिला पाहिजे त्याने. So you can use the runtime class Java open a browser. Here is a simple example. दिलं त्याने, मेन क्लास दिला. बघा, त्याचा चॅट जीपीटी पण आपल्यासारखा कोड करतोय. ठीक आहे. जावा आहे, तुम्ही कुठेही वापरा. हे मायक्रोसॉफ्ट वाल्यांनी कोड केलेलं आहे, लक्षात घ्या. तरी तेच लिहिताय आणि आपण पण त्याच गोष्टी लिहितोय. आता ट्राय लिहिलं, मला कॅच बघायचंय, कॅच मध्ये ते नेमकं काय लिहितं. ठीक आहे. एक URL दिलेली आहे. ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहे. बाकी एवढं डीप मध्ये नाही जायचं, आपण सिंपली ओपन करायचं. आधी तर त्या लेटरला सगळं स्मॉल केस मध्ये कन्वर्ट केलं, देन इंडेक्स विथ ग्रेटर दॅन 0. ओके, हा एक कोड आहे बेसिकली बघायला गेलं तर. OS डॉट इंडेक्स ऑफ विन ग्रेटर दॅन 0. अरे बापरे. नाही, त्यांनी हे बघा, हे हे आहे मॅकबुक साठी, हे आहे लाईक लिनक्स साठी, हे आहे विंडोज साठी. इफ OS डॉट इंडेक्स ऑफ विंडो असेल तर हे असेल तर ते, आणि त्यांनी प्रत्येक पॉसिबिलिटी ऑब्व्हियसली त्याने दिलं असेल. हे मशीनचे काम आहे. असे माणूस कोण कोड करतं का? असा कोड घेऊन करणार का ना आपण? काहीच कामाचं नाही आपलं. राहू दे बाबा, नको राहू दे. तुझ्याकडेच राहू दे आन्सर. हे बघा, त्यांनी पण शेवटी हेच घेतलं. एवढं मोठं कोड करून करणार काय? पण एक छोटासा ट्राय करू सिंपलचा, तो म्हणजे आपला OS डॉट इंडेक्स ऑफ ग्रेटर दॅन नॉट ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. आरटीचा ऑब्जेक्ट, आता हे सगळं बघत बसावं लागेल. आरटीचा कसं आहे, रन टाइम. ओके, याचा आहे का? ठीक आहे. रन टाइम याच्यामध्ये पास काय केलंय, OS वगैरे त्यांनी गेट केलेलं. OSच्या बेसवर ते कॅल्क्युलेशन करतात. OS डॉट इंडेक्स ऑफ ऑन समथिंग. आपल्याकडे जो पार्ट आहे तो आहे डायरेक्टली जावा रन टाइम क्लास आहे. ओके, पण एक्झिक्यूट पण करतोय. जर मी एवढं न करता डायरेक्टली जर आपल्याकडे जो पार्ट आहे, हा पार्ट, ठीक आहे. बेसिकली कोड बघायला गेल्यानंतर आपल्याकडे हा पार्ट ऑलरेडी आहेच ना.
चॅट जीपीटीने काही देऊ, आपण त्याला आपल्या वेळेने वापरता आला पाहिजे. आणि जस्ट मी तेच ट्राय करतोय आता सिंपलचं. आपल्याकडे ओएस पण आहे, रन टाईम पण आहे, सगळंच आहे. प्लस एक्झिक्यूट पण आपल्याकडे आहे. एक्झिक्यूट आल्यानंतर हा पार्ट करायचा. ठीक आहे. तर हा पार्ट मी इथे लिहितो याच्यामध्ये जाऊन. सिंपल्स. आता राहिला फक्त URLचा पार्ट आणि URL मध्ये त्यांनी हे दिलेलं आहे. तर मी हेच ओपन करतो. सिंपलचा पार्ट. ओके. एक लेव्हलला तर वर्कआउट दिसतंय. रन करून बघू. झालं तर वेल एंड गुड. रन जावा एप्लीकेशन ब्राउजर पे जाके google.com. वाह क्या बात है बघा. तुम्हाला जेवढी कोडची अंडरस्टँडिंग तेवढं तुमचा फायदा आहे. ठीक आहे. तुम्ही जर इथे एखाद्याने हा कोड बघितला, अरे काय लेंदी कोड दिलाय. पण तर जर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप रीड करताय, त्याने एक URL दिलंय, त्याने एक ऑपरेटिंग सिस्टमचं नाव गेट केलं. कुठल्या टाइपचं ऑपरेटिंग सिस्टम तुमचं आहे, याचा एक ऑब्जेक्ट बनवला. याच्या इंडेक्सिंग ऑफ 0 सेट केला, की विंडो आहे का? विंडो असेल तर हा कोड. मॅक आहे, मॅक आहे तर हा कोड. मग लिनक्स असेल, युनिक्स असेल तर हा कोड. बेस्ड ऑन धिस त्याने सगळं आन्सर दिलं. पण आपल्याला एक्झॅक्टली फक्त तेवढा पाहिजे होता. तेवढाच कोड आपण घेतला आणि हे केलं. आता मजा इथं असं आहे, की तुम्ही असं एक ॲप्लिकेशन बनवू शकता, ज्याच्यात तुम्ही जे टाइप केलं, तो कोड तुमच्या ब्राउझरला जाऊन ओपन होईल. बघा असं इंटरॅक्टिव्ह ॲप्लिकेशन तुम्ही ते बनवू शकता. किती इंटरेस्टिंग थिंग आहे. युजरकडून एक्सेप्ट ब्राउझर सॉरी URLचं नाव एक्सेप्ट करा. Googleला जाऊन ओपन करा. एक मिनी ॲप म्हणून पण तुम्ही प्रेझेंट करू शकता. इथे मी आय थिंक मी माझा कोड टाकून बघतो. CODING SHIC codingseeker.com. चला रन करू. रन ॲज जावा ॲप्लिकेशन. येत आहे ना? आला. ठीक आहे. त्या वेबसाईटला थोडा कंटेंट जास्त लोड घेईल तो, पण बेसिकली इट्स रनिंग. ठीक आहे. शोधलं शोधलं तर खूप काय भेटतं. आणि सिंपल मला एवढंच माहित होतं. मी आजपर्यंत ब्राउझरचा कोड केलेलं ट्राय, पण काही ना काही एरर यायचं. पण आता बेसिकली ऑब्व्हियसली Google, ChatGPT आहे. आपण त्याचा वापर केला आणि पाहिजे तो काढून घेतला. सिंपल्स. ठीक आहे. मग तुम्ही याला डायनॅमिक कसं करू शकता? युजरकडून एक तुम्ही URL एक्सेप्ट करणार आहे. एंटर द URL आणि URL तुम्ही कुठे पास करणार डायनॅमिकली? ठीक आहे. सिंपल्स. पण URL पास करताना मात्र तुम्हाला हे प्रॉपरली पास करणं गरजेचं आहे. तेव्हाच त्याला अंडरस्टँड होईल. आणि हेही करण्यासाठी एक दुसऱ्या वेळेने पण आपण जाऊन बघू. हाच पाठ ठेवायचा शक्यतो. पण एक अजून एक वेळ ट्राय करतो. जर इन्स्टेड ऑफ दॅट मी URL इज इक्वल टू फक्त इथे जाऊन FACE Facebook.com देतो. ओके. एवढंच करतो मी. चला आता रन करून बघू. तो जातो का Facebookला. और त्याला एक पूर्णपणे हे लागतं. ते कळून जाईल इथे. काय होतंय? काहीच रन नाही होतंय? नाही. रन ॲज जावा ॲप्लिकेशन काही प्रोसेस होतंय? नाही. कारण त्याला प्रोटोकॉलच कळत नाही, की कुठल्या प्रोटोकॉलला काय-काय करायचं. मी अजून थोडंसं करतो, की www. वर्ल्ड वाईड वेबला जाऊन हे रन कर. आता तरी त्याला समजतं का नाही चेक करू. हां. तर तुम्हाला काय द्यायचंय, इट इस नॉट कंपल्सरी की तुम्ही एच-टी-टी-पी द्या. पण तुम्हाला डब्ल्यू-डब्ल्यू तरी तुम्हाला देणं गरजेचं आहे. तेव्हाच त्याला कुठे जाऊन काय सर्च करायचं हे कळतं. ठीक आहे. www.facebook.com. तुम्ही जर युजरकडून काही एक्सेप्ट करत असाल, तर तुम्हाला ह्याच वेळेने एक्सेप्ट करावं लागणार आहे. ठीक आहे. याला डायनॅमिक करायचं असेल तर काय करणार तुम्ही सिम्पली बोला कुठला क्लास लागेल आपल्याला? 1 मिनिटं करतो मी. SCANNR स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू SCANNER स्कॅनर SC इज इक्वल न्यू स्कॅनर SYSTEM सिस्टम डॉट इन. हे केलं. याला तुम्ही जर इम्पोर्ट करून टाकला तर java.util.thisthingsआणि आणि URL नावाचा एक पार्ट आहे तुमच्याकडे. तो घेणार आहे. इथे करणार आहे. याच्या आधी तुम्ही मेसेज देऊन टाका SYSO एंटर URL.
एंटर URL जो पाहिजे तो URL तुम्ही एंटर करा इथे. तो इंटर URL केल्यानंतर स्ट्रिंग URL इज इक्वल टू SC डॉट तुम्ही करणार आहे नेक्स्ट नेक्स्ट फक्त स्ट्रिंग क्लास. ठीक आहे. मग सगळ्यात अगोदर जो आहे आपला कोड हा रन होईल की को म्हणतात त्याला कमांड प्रॉम्प्टवर एंटर URL मी इथे देतो www.youtube.com ला जायचंय मला. ओके, ॲज यू विश कॅन गो टू द youtube.com. बघा, हो गया. झालं आपलं एक मायक्रो ॲप्लिकेशन, मिनी ॲप्लिकेशन. सर्च इंजिन म्हणून टाकलं तुम्ही डायरेक्टली जावामध्ये. असं खूप सारी ॲक्टिव्हिटी करता येतात, ज्याच्यामुळे जावा तिथपर्यंत मस्त आहे आणि इट्स कूल. झालं तुमचा मिनी ॲप्लिकेशन. पाहिजे ती URL टाइप करा आणि तुम्ही ब्राउझरला जाऊन सर्च करा. इव्हन तुम्ही याच्यात अजून काय ॲडव्हांटेज करू शकता माहिती आहे का? तुम्ही इथे डायरेक्टली एक URL फिक्स करून ठेवू शकतात ह्या क्यू पर्यंतचा. कारण कुठल्याही ब्राउझरला तुम्ही गेल्यानंतर पहिला तुमचा हा स्टार्ट होतो www Google URL आणि कुठली तुम्ही गोष्ट सर्च करा इथे. मी इथे टेस्ट नावाचं सर्च करतो. तुमची बघा www.google.com सर्च क्वेशन मार्क आणि क्यू पर्यंतच हा एक पार्ट फिक्स राहतो. ओके. हा पार्ट तुम्ही फिक्स ठेवून एक युनिक डेटा तिथे टाकू शकतात. माहिती का? म्हणजे कसा म्हणजे 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 हे तर लक्षात आलंय तुम्हाला कसं ब्राउज करायचं. सो हा एक पार्ट झाला. ओके. प्लस तुम्हाला जर अजून काही गोष्टी करायच्या असतील तर कसं करता येईल? कसं करता येईल? हे बघा, मी जस्ट ट्राय करतोय. मे बी होऊन जाईल. व्हायला तर पाहिजे. मी एक डायरेक्टली Googleची क्वेरी गेट केलेली आहे. www.google.com आणि इथे जाऊन एक क्यू. क्यू नंतर प्लस जो आहे, इथे URL म्हणता नाही येणार आपल्याला असं म्हणता येईल, की जो युजर सर्च करेल तो. एंटर थिंग्स. THINGS थिंग्स. टू बी SEA SEARCH सर्च इन Google. सर्च ऑन Google. जे Googleवर सर्च करायचं तुम्हाला, ते काय करा तुम्ही इथे टाका. हे बघा, आता इथे कंपल्सरी तुम्हाला वेबसाईटची लिंक टाकायची गरज नाहीये. तुम्ही ते काही पण सर्च करू शकता. ओके. सर्च करू शकता म्हणजे तुम्ही डायरेक्टली काय करा, माझं नाव टाका तिथे SONKMBLS. कांबळे ॲप. सुरेश सोनकांबळेचे ॲप सर्च करा Googleला जाऊन. ओके, ॲज यू विश. ठीक आहे. आता इथे हा झाला मायक्रोसॉफ्ट ओपन. इथे नाही होणार. फक्त त्यांनी काय प्रॉब्लेम झाला? याने घेतलं काय Googleला फक्त पहिला लेटर. ठीक आहे. आता आपण परत रन करू. आणि मी माझं नाव टाकतो इथे सुरेश सोनकांबळे. BLE. आलो बघा. ठीक आहे. झालं तुमचं सर्च इंजिन तयार. सिंपल. जी गोष्ट तुम्ही इथे टाकणार ती गोष्ट तुमची इथे सर्च होऊन जाईल. हे तुम्ही काही पण टाकू शकता. अजून काय टाकणार आहे? काही टाका. लाइक कोण तुम्हाला आवडतं? आता सांगतो मी की MS धोनी. MSDHONI. MS धोनी. आ गया MS धोनी. झालं. ठीक आहे. फाईन. चला, तर हे होतं आपलं थ्रेड क्लास आणि त्याच्यामध्ये हा एक इंटरेस्टिंग पार्ट भेटला आणि इंटरेस्टिंग माध्यमाने तुम्ही डायरेक्टली सर्च इंजिन बनवून टाकलेलं आहे आणि सर्च इंजिन आपलं रेडी झालंय. ओके. हे जर थोडं UI आणि ब्राउझर बेस करून टाकलं, तुमचं कामच झालं. सर्च करा, तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल आणि इथले ते रिझल्ट आपल्याला सगळे भेटतात. ओके. चलो, हो गया अपना थ्रेडिंग, इम्प्लीमेंटिंग रनेबल क्लास और एक्सटेंडिंग थ्रेड क्लास.